या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना विनंती करेल की आपण खोक्या भोसले या प्रकरणामध्ये पोलिसांना फ्री हँड द्या. फ्री हँड दिल्यानंतर मला खात्री आहे याच्यामध्ये वन्य विभागातले काही अधिकारी, इथले स्थानिक वन विभागातले काही अधिकारीसुद्धा खोक्याला मॅनेज आहेत असं आम्हाला माहिती आहे. त्यामुळे त्यातले माणसं सिलेक्टिव्ह माणसं त्यातली बाजूला काढून सक्षम अशी याच्यामध्ये SIT स्थापन केली पाहिजे आणि तपास करण्याची मुभा SP दिली पाहिजे. याच्यामध्ये 100% खोक्या भोसले तर आरोपी आहेच, पण खोक्या भोसलेसोबत सुरेश धससुद्धा यांचासुद्धा सहभाग याच्यामध्ये दिसून येईल. निश्चितपणे सुरेश धस याच्यामध्ये अटक होतील एवढं आम्हाला खात्री आहे. शिरूरमध्ये खोक्या भोसले याच्यावरती कारवाई व्हावी या मागणीसाठी मोर्चा पार पडला आहे आणि त्यानंतर माझ्यासोबत भाऊसाहेब लटपटे आहेत. लटपटे साहेब, पूर्ण हे प्रकरण वेगवेगळे व्हिडिओ समोर येत आहेत आणि आज मोर्चा पार पडला आहे. एकूणच ह्या सगळा घटनाक्रम